लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। पाटणबोरी येथील PSCची 108 रुग्णवाहिका गाडी गायब। पाटणबोरी प्राथमिक आरोग्य केंद्राचा कारभार पांढरकवडा पाहिला जातो। यवतमाळच्या केळापूर तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या पाटणबोरी गावाला प्राथमिक आरोग्य केंद्र असून आरोग्य केंद्रातील 108 रुग्णवाहिका गाडी आता दिसून येत नाही। सदर 108 ची गाडी पूर्वी येथेच कायमस्वरूपी असायची, मात्र 2 वर्षापासून ही सेवा गाडी चालक पायलटने स्वतःच्या मर्जीने पांढरकवडा येथून सुरू केली। याचा कोणताही लाभ पाटणबोरी परिसरातील नागरिकांना व रुग्णांना मिळत नसल्याचं दिसून येतं। रुग्णांना 108 रुग्णवाहिकाची सेवा तात्काळ स्वरूपाच्या मदतीसाठी लागते, मात्र गाडी तात्काळ येत नसल्याने गाडी येण्यासाठी खूप उशिरा होत असल्याने रुग्ण खासगी गाडीमध्येच यवतमाळ किंवा आदिलाबाद येथे जात असल्याचं दिसून येतं। याकरिता रुग्णांना वेळेची व पैशाची आर्थिक भुर्दंड दोन्ही बाजूने सहन करावी लागत आहे। पाटणबोरी परिसरातील सुमारे 40 ते 50 गावे पाटणबोरी PSC अंतर्गत जोडलेली आहेत। पाटणबोरी हे गाव राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वर वसलेलं असल्यानं नेहमी अपघात सुरूच असतात। तसेच रात्री इमर्जन्सी पेशंट व सर्पदंश सारख्या केसेसही येथे येत असतात। त्यामुळे 108 रुग्णवाहिकाची सेवा इथे नसल्याने रुग्णांना तात्काळ मदत मिळत नाही। पाटणबोरी करिता 108 रुग्णवाहिकाची स्वतंत्र गाडी असून लोकेशन सुद्धा आहे, मात्र गाडी उपजिल्हा रुग्णालय पांढरकवडावरून सेवा देत असल्याचं दिसून येतंय। 2 वर्षापूर्वी नवीन बांधकामाकरिता येथील PSC ची बिल्डिंग पाडण्यात आली। येथे राहण्याकरिता क्वार्टर नसल्याने कारण सांगून 108 रुग्णवाहिकाच्या ड्रायव्हरने, पायलट व डॉक्टरनी गाडी पांढरकवडा येथे हलवली। 6 महिन्यानंतर येथील वैद्यकीय अधिकाऱ्याचे क्वार्टर्स त्यांना उपलब्ध करून देण्यात आली व 108 रुग्णवाहिकाची गाडी पाटणबोरी येथे जनतेला 1 महिना सेवा देण्यात आली। पुन्हा त्या गाडीच्या 2 पायलट व डॉक्टरने पांढरकवडा येथून सेवा देणं सुरू केलं। वरिष्ठांना अंधारात ठेवून सदर पायलट हा कारभार करत असल्याचं दिसून येतंय। पाटणबोरी येथे गाडी उपलब्ध असल्यास रुग्णांना तातडीने हलवणं सोयीचं जातं। पाटणबोरी येथून आदिलाबादचे अंतर केवळ 25 किलोमीटर असल्याने तात्काळ मदत मिळाल्याने रुग्णांचे प्राण सुद्धा वाचवल्याचं दिसून आलं। मात्र आता गाडीच नसल्याने खासगी गाडी करून गोरगरीब रुग्णांची पंचायत होत आहे। 108 रुग्णवाहिका गाडी असणं गरजेचं असताना या ठिकाणी गाडी उपलब्ध न झाल्यास एखादा पेशंट दगावल्यास त्याला जबाबदार कोण? एकीकडे आरोग्यावर सरकार खर्च करत असून पेशंटला इमर्जन्सी हलवण्यासाठी 108 रुग्णवाहिका गाडीची सुविधा देऊनही त्यांच्याच कर्मचाऱ्यांद्वारे अक्षता लावण्यात येत आहेत। रुग्णांच्या उपयोगी पडत नसेल तर ही योजना राबवून काय फायदा? या योजनेचा फज्जा उडताना दिसत आहे। 2-3 दिवसाआधी एक गरीब पत्रकार पेशंटला प्रायव्हेट गाडीमध्ये 1500 रुपये लावून पांढरकवडा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं। तो सिकलेसचा पेशंट होता, त्याला खूप त्रास होत होता। अशीच वेळ एका पत्रकारावर आली। अशाच प्रकारचे गरीब कुटुंबातील लोकांवर आल्यास व तो दगावल्यास त्याला जबाबदार कोण, असा प्रश्न निर्माण होत आहे। तालुका वैद्यकीय अधिकारी हे या गावाला वाऱ्यावर सोडले का? पाटणबोरी प्राथमिक आरोग्य केंद्राचा प्रभाग तालुका अधिकारी यांच्याकडे असून त्यांच्या ऑफिसच्या बाजूलाही 108 रुग्णवाहिका पाटणबोरीची गाडी उभी असते। ही बाब त्यांच्या लक्षात येत नाही का? एखादा अनर्थ घडण्याची वाट पाहत आहेत का? येथील जनतेला प्रश्न पडलाय। पाटणबोरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र इमारत 6 कोटी 94 लाख रुपये खर्च करून बांधकाम करण्यात आली, मात्र अजूनपर्यंत या दवाखान्याचा मुहूर्त सापडत नसल्याने रुग्ण, डिलिव्हरी पेशंट, ऍक्सिडेंट, लहान बालक यांना गैरसोय होताना दिसत आहे। थोडीही काही झाल्यास रेफर करण्यात येतो, तात्पुरता इलाज सुद्धा येथे होताना दिसत नाही। रात्री बेरात्री रुग्णाला व त्यांच्या नातेवाईकाला धावपळ करावी लागते। आधीच थंडीचे दिवस असून पेशंट सोबत इतरांना त्रास सहन करावा लागत आहे। वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालावे अशी मागणी होत आहे। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी केळापूर प्रतिनिधी हनुमान लसंते, यवतमाळ।